नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली. कथावाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, बरेच दिवस काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड करता आला नाही, त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची दिलगिरी व्यक्त करते. मागील भागात आपण पाहिलं, रमाई धारवाडला गेल्या होत्या. तेथील वसतिगृहात पैशांची अडचण आली. त्यावेळी रमाईंनी त्यांचे दागिने गहाण ठेवायला दिले. इतक्या उदार मनाच्या रमाई होत्या आणि रमाई भावूक व श्रद्धाळू सुद्धा होत्या. सौदत्ती तालुक्यात यल्लम्मा म्हणजे रेणुका देवीच्या यात्रेला त्या राधाबाईंबरोबर देवीच्या दर्शनाला जाऊन आल्या. आता पुढे. सौदत्ती ते धारवाडच्या दरम्यान हुबळी शहर लागते. तिथला सिद्धेश्वराचा मठ प्रसिद्ध आहे. या मठात अंधांसाठी शाळा चालवली जात असे. बळवंतराव आईसाहेबांसह सर्वांना घेऊन मठात गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचारिणी आल्या असल्याचे समजताच मठाच्या व्यवस्थापकाने सर्व अंध मुलांना एका मोठ्या हॉलमध्ये बोलावून घेतले. आईसाहेब आल्या असल्याचे ऐकून मुलांनाही आनंद झाला. परंतु ती दुर्दैवी लेकरं पाहू शकत नव्हती. त्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आईसाहेबांना एक भजन गाऊन दाखवलं. काहींनी वेगवेगळ्या पक्षाचे आवाज काढले. एका विद्यार्थ्यानं त्याचं नाव मराठीमध्ये लिहून दाखवलं. या अंध विद्यार्थ्यांचे कौशल्य व तल्लख बुद्धी पाहून आईसाहेबांना नवलच वाटले आणि करुणाही. जरा वेळ विद्यार्थ्यांमध्ये रमल्यानंतर सर्वजण तिथून निघाले. निघतेवेळी आईसाहेबांनी मठातल्या दानपेटीत काही पैसे टाकले. बळवंतरावांनी त्यांना हुबळीची बाजारपेठ दाखवली. तिथली बाजारपेठ काशाच्या भांड्यांसाठी देशभर प्रसिद्ध. आईसाहेबांनी एक काशाचं ताट आणि एक तांब्या खरेदी केला. पुन्हा सर्वजण कारमध्ये बसले. धारवाडच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला. सर्व मंडळी वसतिगृहावर पोचली. तेव्हा जेवण वेळ होत आली होती. दिवसभराच्या दगदगीनं आईसाहेब थकल्या होत्या. राधाबाई रोज पहाटे 5 वाजता उठत. भांडी घासणे, झाडलोट करणे, स्वतःची आणि यजमानांची अंघोळ उरकून घेणे, सकाळच्या न्याहारीच्या तयारीला लागणे अशी त्यांची नित्यांची कामं ते सुरू करत. आईसाहेबांची सेवा म्हणजे आपण प्रत्यक्षात स्वतःच्या मातेचीच सेवा करीत आहोत असं त्यांना वाटे. आईसाहेबही त्यांच्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागत. त्यांच्या वागण्यात किंवा बोलण्यात कुठल्याच प्रकारचा बडेजाव नसे. राधाबाईंची आईसाहेबांवर खूप श्रद्धा होती. लंडनहून अधूनमधून आईसाहेबांना साहेबांचे पत्र येई. त्या संध्याकाळी घराच्या अंगणात कंदिलाच्या उजेडात साहेबांचे पत्र वाचण्याचा विशेष कार्यक्रम होई. बळवंतराव पत्र वाचत. आईसाहेब पत्रातील प्रत्येक शब्द कान देऊन काळजीपूर्वक ऐकत. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत. साहेबांची छबी डोळ्यासमोर उभी राही. धारवाडला आईसाहेबांची जाऊबाई लक्ष्मीबाई आणि शंकरची पत्नी शकुंतला पाहुण्यासारख्या बसून राहत नसत. त्याही राधाबाईंना स्वयंपाकासाठी मदत करीत. घरातील इतर कामही करीत. आईसाहेबांना मात्र त्या काहीच काम करू देत नसत. राधाबाई व लक्ष्मीबाई काम करताना एकमेकींची चेष्टा मस्करी करीत. कधी कधी त्या एकमेकींना जुन्या आठवणीही सांगत. खेळीमेळीने घरातील सगळी कामं होत. शकुंतला फक्त ऐकत असे. लक्ष्मीबाई रोज नवनवीन पदार्थ तयार करीत. एके दिवशी बळवंतरावांनी कोंबडीच्या मटणाचे जेवण करण्याचा बेत आखत असल्याचे राधाबाईंना सांगितले. राधाबाईंना बकराचं मटण करता येत नव्हतं. मात्र कोंबडीचं मटण करायचं त्यांना माहिती नव्हतं. राधाबाई विचारात पडल्या. त्यांची अडचण पतीच्या लक्षात आली. बळवंतराव स्वयंपाकघरात येऊन त्यांना हळूच म्हणाले, बकराच्या मटणाचे कालवण करणे आणि कोंबडीचे कालवण करणे यात विशेष काही फरक नसतो. तुला काही अडचण आलीस तर मी मदत करेन. बळवंतराव राधाबाईंना धीर देत होते.
समोरच्या खोलीत त्यांचं हलक्या आवाजात बोलणं लक्ष्मीबाई आणि आईसाहेबांना ऐकू जात होतं. यजमानांनी धीर दिल्यानंतर त्यांनी तयारी दाखवली. रविवारच्या दिवशी बळवंतरावांनी बाजारात जाऊन कोंबडीचे मटण आणून दिले. राधाबाई स्वयंपाकाला लागल्या. घरातले जिरटे तांदूळ निवडून घेतले. माणसं जास्त असल्यामुळे किती तांदूळ लागतील याचा त्यांना अंदाज येईना. मात्र भात कमी पडू नये म्हणून त्यांनी जरा जास्तच तांदूळ घेतले. घरातला मसाला व शुद्ध तूप घालून चुलीवर मसाला भात टाकला. अक्काबाई, मला कोंबडीचं मटण करता येत नाही, काय करावं? राधाबाई लक्ष्मीबाईंना म्हणाल्या. लक्ष्मीबाईंना राधाबाईंची चेष्टा करण्याची लहर आली होती. जर काही चुकलं तर कोणीच खाणार नाही बरं का मास्तरीणबाई, सारं फुकट जाईल. मास्तर नाराज होतील ते आणखीन वेगळं. लक्ष्मीबाई राधाबाईंना म्हणाली. राधाबाई संभ्रमात पडल्या. तशी लक्ष्मीबाई म्हणाली, मास्तरीणबाई, अहो कशाला काळजी करता, काय बिघडणार नाही. काही अडचण आलीच तर मास्तर आहेत ना तुमच्या मदतीला. तुम्हा दोघांचं स्वयंपाकघरातलं बोलणं मी आणि यशाच्या आईनं ऐकलंय बरं का. असं म्हणत लक्ष्मीबाई व शकुंतला हसू लागल्या. राधाबाई संकोचल्या, त्याही हसू लागल्या. अक्काबाई, कालवणाचं तेवढं तुम्ही बघा, बाकी सारं मी करते. राधाबाई लक्ष्मीबाईंना म्हणाल्या. अहो मास्तरीणबाई, तुमच्या हातचा स्वयंपाक आजपर्यंत कधी बिघडलाय का? कोणी नाव ठेवलंय का? यशाची आई तर तुमच्या स्वयंपाकाचं नेहमी कौतुकच करत असते. बकऱ्याच्या मटणासारखं कोंबडीचं मटण करायचं, त्यात काय विशेष? लक्ष्मीबाईंनी राधाबाईंना धीर दिला आणि समजावूनही सांगितलं. ते काही असो अक्काबाई, कोंबडीच्या मटणाचं कालवण तुम्हीच करा. राधाबाई लक्ष्मीबाईंना पुन्हा आग्रहपूर्वक म्हणाल्या. राधाबाईंना कोल्हापुरी पद्धतीनं कोंबडीच्या मटणाचा मसाला काढला. तो शकुंतलाने पाट्यावर वाटून दिला. मसाले भात आणि ज्वारीच्या भाकऱ्या लक्ष्मीबाईंनी केल्या. बळवंतराव अधूनमधून स्वयंपाकघरात चक्कर मारून जात होते. स्वयंपाक झाला. आईसाहेब राधाबाईंना म्हणाल्या, मास्तरीणबाई, तुमच्या स्वयंपाकाचा सगळीकडे नुसता घमघमाट सुटलाय बघा. चला आता सगळे जेवायला बसूया. आईसाहेब, तुम्ही बसा जेवायला, मी हवं तर ह्यांना मदत करतो. बळवंतराव मध्येच म्हणाले. नाही, तुम्ही आईसाहेबांबरोबर जेवायला बसा, मी आणि अक्काबाई वाढायला काम करतो. राधाबाई बळवंतरावांना म्हणाल्या. लक्ष्मीबाई ताट वाढू लागल्या आणि राधाबाई ती प्रत्येकासमोर ठेवू लागल्या. आईसाहेबांचं जेवण तसं कमीच, त्यासाठी तिखट मीठ अति अल्प असलेलं कोंबडीचं वेगळं कालवण करण्यात आलं होतं. त्यांनी हवं तेवढंच घेतलं. तुपातल्या गरम भाताचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. आईसाहेबांनी मटणाच्या कालवणावर थोडासा भात घेतला. ज्वारीची पांढरी शुभ्र मऊशार भाकरी दुमडून घेतली. ताटात त्या जेवण कधीच उरवीत नसत. शंकर मामा, बळवंतराव, मुकुंद, यशवंत यांची पंगत बसली. अर्धा तासात सर्वांची जेवणं झाली. आईसाहेब लक्ष्मीबाई आणि राधाबाईंना म्हणाल्या, तुम्ही तिघी खूप मेहनत घेतली, चला आता तुम्ही बसून घ्या, मी तुम्हाला वाढतो. आईसाहेबांनी तिघींना जेवण वाढलं. गप्पा करीत जेवणं झाली. शकुंतला व राधाबाईंनी खरकटी भांडी घासली. त्यांच्याकडून एक चूक मात्र झाली होती. मसाला भात जास्त झाला होता. जेवण झाल्यानंतर तो बराच उरला होता. या उरलेल्या भाताचं काय करावं याचा त्या विचार करीत होता. इतका भात टाकून देणं त्यांच्या जीवावर आलं होतं. उरलेला भात उद्या पुन्हा पाहुण्यांना वाढणं प्रशस्त वाटेना. विद्यार्थ्यांना तर द्यायलाच नको. राधाबाई संभ्रमात असतानाच आईसाहेब स्वयंपाकघरात आल्या. जणू काही राधाबाईंची चिंता त्यांना कळली होती. गृहिणीचे प्रश्न गृहिणीला समजतात. खरी गृहिणी दुसऱ्या गृहिणीची कधीच चूक काढत नाही. उलट दुसऱ्या गृहिणीच्या ठिकाणी आपण आहोत असं समजून चुकीची दुरुस्ती करण्यासाठी मदत करते. आईसाहेब राधाबाईंना म्हणाल्या,
मास्तरीणबाई, तुम्ही हुशार आहात आणि सुगरणही. जमणार नाही म्हणत म्हणत चांगला स्वयंपाक केला बरं का. हाताला भारी चव आहे तुमच्या. एखाद्या वेळी स्वयंपाकातला एखादा पदार्थ शिल्लक राहिला तर काही बिघडत नाही. त्या पदार्थाचा नवीन दुसरा पदार्थ तयार करता येतो. कोंबड्यांचा चवदार मांडा करू शकते तीच खरी सुगरण. तुम्हीही तशाच आहात. आता जो भात उरला आहे ना, त्याला कांदा आणि कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन उद्या सकाळी गरम गरम न्याहारीला द्या. बघा सगळे कसे आवडीने खातात ते. उरलेलं अन्न कधीच फेकू नये. अन्न टाकून देणं हे पाप आहे. त्यासाठी माणसाला काय काय करावं लागतं. गरीबाला त्याची किंमत बरोबर कळते. मी माझंच सांगतो. मी साधं अन्नही गरम करून खात असे. टाकून कधीही दिलं नाही. अहो, अन्न आहे म्हणून माणूस आहे. शिळी भाकर आणि तुटकी वाहन माणसाला नेहमी कामी येते. शिळं अन्न पाहुण्यांना कसं वाढावं असंच ना तुम्हाला वाटतं. अहो, आम्ही का परके आहोत तुम्हाला. आमच्या माणसांना मिळलं ते गोड मानून खायची सवय आहे. जसे दिवस येतील तसं समजून घेणं माणसाला जमलं पाहिजे. एक एक शब्द आईसाहेब बोलत होत्या नि राधाबाई काळजीपूर्वक ऐकत होत्या. एखादी आई सुद्धा तिच्या मुलीला इतकं आपुलकीनं आणि निस्तारून समजावून सांगणार नाही, असे आईसाहेबांनी राधाबाईंना सांगितले. जेवणानंतर आईसाहेबांनी समोरच्या खोलीत पलंगावर जरा वेळ वामकुशी घेतली. डुलकी झाल्यानंतरही त्या तशाच डोळे मिटून पडून होत्या. पापण्या हलत होत्या. साहेबांची काळजी करत असाव्यात. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून राधाबाई त्यांच्या खाटेशेजारी जाऊन बसल्या. हे तसं नेहमीचंच. त्या आईसाहेबांच्या खाटेजवळ बसून कधी धान्य निवडीत, कधी डाळ निवडीत, तर कधी भाजी. राधाबाईंची चाहूल लागताच आईसाहेबांनी डोळे उघडले. राधाबाई मेथीची भाजी निवडत होत्या. त्या फक्त भाजीची पानंच घेऊन कवळ्या काड्या देखील फेकून देत होत्या. आईसाहेब मास्तरीणबाई भाजी कशी निवडते ते पाहत होत्या. मास्तरीणबाई, अशी भाजी निवडताय? अहो, कोवळ्या काड्या फेकून देऊन का नुसती पानाचीच भाजी करणार? राधाबाई प्रश्नार्थक मुद्रेनं आईसाहेबांकडे पाहू लागल्या. अहो, नुसत्या पानांमध्ये का इतकं सत्व असतं? खरा कस असतो तो काड्यांमध्येच. काड्याचं काढून टाकल्या तर ती भाजी चवदार कशी लागेल. एक म्हण आहे बघा, मटणाला हाडाबिगर चव नाही आणि भाजीला काड्या बिगर. खाटेवरून खाली उतरत आईसाहेब म्हणाल्या आणि राधाबाईंना भाजी निवडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवून लागल्या. आईसाहेब कितीतरी संसार उपयोगी आणि जगातल्या व्यवहारी गोष्टी राधाबाईंना लेकीच्या मायेनं शिकवीत. बुधवार सोडून कोणत्याही दिवशी आईसाहेबांचा उपवास असे. वर्षाकाठी येणारी वटसावित्री नि महाशिवरात्र तर अधिकच सोहळ्यानं. त्यातल्या त्यात महिन्यातून एकदा येणारी पौर्णिमा, चतुर्थी नि संकष्टी व्यतिरिक्त शनिवार आणि सोमवार हे आठवड्यातले 2 उपवास तर ठरलेलेच. आईसाहेब हे उपवास अतिशय कडक करीत. दिवसभर फक्त पाण्यावर राहत. त्या दिवशी त्या अंगावर पांढरे वस्त्र घालीत. तशातही त्या रंगीत किंवा भडक रंगाचे कपडे कधी वापरत नसत. उपवासाच्या दिवशी घराची भुई सारवलीच पाहिजे. सारवण्यासाठी गाईचं शेण असेल तर आणखीन चांगलं. उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री चूल पोचारून घेतली जाई. फुंकणी, सांडणी, उथळणी, इळी, पळी या चुलीजवळच्या वापरातील वस्तू आदल्या रात्री घासून ठेवल्या पाहिजेत. आईसाहेब उपवासाच्या दिवशी सकाळी विहिरीच्या ताज्या पाण्यानं स्नान करीत. स्नान झाल्याशिवाय तोंडात पाणीसुद्धा घेत नसत. उपवासामुळे संकट टळतात, आजार बरा होतो, संसारात भरभराट होते, मुलं बाळं सुखानं राहतात आणि विशेष म्हणजे पतीचे आयुष्य वाढते व त्याला त्याच्या कार्यात यश मिळते, अशी आईसाहेबांची प्रांजळ व निर्मळ श्रद्धा होती.
असंच एकदा आईसाहेबांचा सोमवार उपवासाचा दिवस होता. राधाबाईंनी त्यांच्या सूचनेनुसार सर्व स्वच्छतेची काळजी घेतली होती. आईसाहेबांचं आंघोळीचं गरम पाणी विस्तावून बाथरूममध्ये ठेवलं. लुगडं आणि ब्लाऊज हातात घेत आईसाहेबांनी राधाबाईंना विचारलं, मास्तरीनबाई, तुम्ही उपवास करता का? आईसाहेबांचे आपल्यावर किती बारीक लक्ष असतं याची राधाबाईंना जाणीव झाली. त्या आई वडिलांची एकुलती एक असल्यामुळे गोड कौतुकात वाढलेल्या. त्या कधीच कोणताही उपवास करीत नसत. राधाबाईंना काय बोलावं तेच कळेना. आईसाहेब, माझी आई यल्लम्माच्या नावानं मंगळवारचा उपवास करते. तिनं सांगितल्यानुसार मीही मंगळवारचा उपवास करीत होते. नेमकं उपवासाच्या दिवशी रोजच्यापेक्षा अधिक खाणं व्हायचं. आमचे मास्तर साहेबांच्या विचारानं चालणारे. लग्न झाल्यानंतर त्यांना मी उपवास करणं पटेना. त्यांनी घरातील सगळे देव गोळा केले आणि विहिरीत फेकून दिले. जिवंत अडाणी समाजाच्या डोक्यात निर्जीव देवांविषयीचे ज्ञान भरवण्यात आलं आहे. ते काढून टाकल्याशिवाय आपल्या समाजाचं कल्याण होणार नाही आणि त्याची गरिबीही नष्ट होणार नाही. हा साहेबांचा उपदेश तुमच्या मास्तरांनी मला सांगितला. तो मलाही मनोमन पटला आणि मी उपवास बंद केला. राधाबाईंनी स्पष्ट केलं. म्हणजे उठसूट भूतासारखं का नेहमी खाताच राहायचं? मास्तरीनबाई, निदान एक दिवस तरी आपल्या पोटाला विसावा मिळायला नको का? मग तो उपवासाच्या निमित्तानं का असेना? पुराणातल्या पार्वती, अहिल्या, सीता या पतिव्रता पतीला देव मानित. शत्रूंपासून पतीचं रक्षण व्हावं, पतीचं आयुष्यमान वाढावं म्हणून झऱ्याचं पाणी पिऊन त्या उपवास करीत. मनापासून उपवास केला तर देव पावतो बरं. साहेब मला सुद्धा उपवास करू नको म्हणून सांगत असतात. सांगून सांगून शेवटी ते थकले. साहेब मला म्हणतात, रामू, तू उपवास करून करून बारीक झालीस. शक्ती कमी झाल्यामुळं वरचेवर आजारी पडतेस. सगळ्या देवांच्या नावानं उपवास करतेस. मग त्यांनी तुला ठणठणीत का ठेवू नये? तुला आयती विश्रांती का देऊ नये? देव, भूत, भविष्य सगळं खोटं आहे. त्यांनी तुला खुळं बनवलं आहे. माणूस त्याच्या कष्टाच्या आणि बुद्धीच्या जोरावर स्वतःचा उद्धार करू शकतो. त्याला या कुबड्यांची गरज नाही. अगं रामू, देवाच्या नावानं मी कधी उपवास केला आहे का? तरीही बघ मी कसा ठणठणीत आहे ते. तुझे विचार मला आवडत नाहीत बुवा. चांगलं खाऊन पिऊन निरोगी राहा. साहेबांचं बोलणं मी ऐकून घेते, पण श्रद्धाळूबाई नेहमीच पापभिरू ना. माझ्या पतीचं दुश्मनांपासून रक्षण व्हावं, त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावं आणि त्यांच्या कार्यात यश मिळावं म्हणून मी उपवास करते. त्यामुळे माझ्या मनाला समाधान मिळतं. तुम्ही मास्तरांचं का ऐकता? त्यांना नकळत उपवास करीत जा. जर कळलंच त्यांना तर सांगा, आईसाहेबांना सांगितलंय म्हणून. मनोबल वाढवणारा धार्मिक उपदेश करून आईसाहेब स्नानगृहात गेल्या. राधाबाई मात्र विचारात पडल्या. पतिराजांचा उपदेश अंमलात आणावा की आईसाहेबांचा? आईसाहेब अंघोळ करून स्नानगृहाच्या बाहेर आल्या. पांढरं लुगडं आणि कोपरापर्यंत पांढरेच ब्लाऊज परिधान केलेलं. कमरेपर्यंत लांब धुतलेलं काळेभोर केस होते. किती सुंदर दिसत होत्या त्या. आकाशातून एखादी सात्विक, रूपवान, कोमल परी जमिनीवर उतरावी, अगदी तशाच. राधाबाईंनी सवयीप्रमाणे बैठक खोलीत एका सतरंजीची चौपदरी घडी घालून ठेवली. आईसाहेब सतरंजीवर बसल्या. पूजेची मांडामांड झाली. सुवासिक अगरबत्तीचा सुगंध घरभर दरवळू लागला. त्यांच्या कंठातून हळूवार नि सुमधुर स्वरात कबीरांचे दोहे प्रसवू लागले. कथनी मीठी खांडसी करणी विष की लोय, कथनी तजे करणी करे विष में अमृत होय, कथनी थोती जगत में करणी उत्तम सार, कहे कबीर करणी सबल
उत्तरे भोव जलपर. आईसाहेबांची पूजा व चिंतन झाल्यानंतर राधाबाईंनी त्यांच्या कबीरांच्या या दोह्यांचा अर्थ विचारला. आईसाहेबांना सुभेदार रामजींकडून याचा अर्थ कळला होता. त्या राधाबाईंना एक एक ओळीचा आणि ओळीतील एक एक शब्दाचा अर्थ समजावून सांगू लागल्या. अहो मास्तरीणबाई, कथनी म्हणजे जीभ किंवा भाषा. जीभ म्हणजे म्हणाल तर अमृताची धार होय, आणि म्हणाल तर विषाची गोळा होय. या जिभेनं चांगलं काम केलं तर माणूस काही करू शकतो. लोकांच्या गळ्यातला कंठमणीही होऊ शकतो. तिनं वाईट कर्म केलं तर माणसाची काय अवस्था होऊ शकते याची शिकवण कबीर या दोह्यामध्ये देतात. साहेबांच्या घराण्याचे दहिवलकर बुवा हे कबीरपंथी होते. मामांजींनी त्यांच्याकडून कबीरपंथाची शिकवण घेतली होती. ते पौर्णिमेच्या दिवशी खूप सुंदर आणि अर्थपूर्ण दोहे म्हणत आणि त्यांचं निरूपणही करत. पौर्णिमेच्या दिवशी रात्रीची जेवणं झाली की आईसाहेबांसह सर्वजण बाहेर अंगणात जाजमावर बसत. टिपूर चांदणं पडलेलं असे. राधाबाई आणि बळवंतराव आईसाहेबांच्या आजूबाजूला बसत. मग गप्पा सुरू होत. आईसाहेब त्यांच्या बाळणपणातल्या वणणगावच्या नि लग्न झाल्यानंतर संसारातल्या आठवणी सांगत. या आठवणींमध्ये काका काकी, मामा मामी यांच्याबरोबर भायखळ्यात राहत असण्याची काही आठवणी दिघत. कधी सुखाच्या तर कधी दुःखाच्या. कोकणातील देवादिकांच्या आख्यायिका सांगत. संसाराचा गाडा ओढताना त्यांनी भोगलेल्या दुःखाच्या आठवणी मनाला विक्षन्न करीत. साहेबांच्या पश्चात आईसाहेबांनी कसलीही तक्रार न करिता किती भोगलं, किती सोसलं. त्यांच्याविषयी आणखीन आत्मीयता वाटू लागे. आदर द्विगुणित होई. मुलांच्या शाळेची सुट्टीचे दिवस संपत आले. आईसाहेब व त्यांच्या कुटुंबियांना धारवाडला येऊन महिना उलटून गेला होता. राधाबाईस महिनाभरात आईसाहेबांकडून बरंच काही शिकण्यास मिळालं होतं. त्यांच्या सहवासात वराळे दाम्पत्याचे दिवस कसे गेले हे कळलेच नाही. एके दिवशी संध्याकाळी आईसाहेब बळवंतरावांना म्हणाला, मास्तर, पोरांची शाळा सुरू झाली असेल. आम्हाला इथं येऊन महिना उलटून गेला. तुमच्या सहवासात कसे दिवस गेले कळलं देखील नाही. आता आम्ही मुंबईला गेलं पाहिजे. मुलांची शाळा बुडते असं साहेबांना कळलं तर ते रागवतील. आमची जायची व्यवस्था करा. राधाबाईंना आणि बळवंतरावांना आईसाहेबांनी जाऊ नये असं वाटत होते. मुलांच्या शाळेमुळे त्यांचाही नाईलाज झाला. बळवंतरावांनी डॉक्टर साहेबांच्या कुटुंबियांना मुंबईला पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कारची व्यवस्था केली. कोकणी स्त्रियांना केसात फुलं माळण्यासाठी भारी आवडत असे, हे राधाबाई जाणून होत्या. त्यांनी गंगव्याला सांगून टपोऱ्या मोगऱ्याच्या उमलू पाहणाऱ्या कळ्यांचे 3 गजरे आणण्यासाठी सांगितले होते. आईसाहेबांना परत जाण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी गंगव्यानं गजऱ्यांची व्यवस्था केली. आईसाहेबांचा मुंबईत परतण्याचा दिवस उगवला. सकाळी 7च्या आत निघायचं ठरलं. सकाळपासून राधाबाईंचा चेहरा पडलेला होता. त्या काहीच बोलत नव्हत्या. आईसाहेबांना समजलं. मास्तरीणबाई, आज अशा उदास का? आईसाहेब असं म्हणताच राधाबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. त्यांनी डोळ्याला पदर लावला. राधाबाईंचे डोळे पाजरू लागले आणि आईसाहेबांचेही. मायेचा मोठा पोत मोठा जालीम असतो बघा मास्तरीणबाई. सुट्टा सुटत नाही आणि तुट्टा तुटत नाही. आईसाहेब स्वतःला सावरून औंढा गिळत दीर्घ श्वास सोडीत म्हणाल्या. बळवंतरावांनी डॉक्टर साहेबांच्या सर्व कुटुंबियांना नवीन कपडे आणले होते. आई साहेबांसाठी त्यांना साजेसं लुगडं आणलं होतं. त्या नवीन लुगडं नेसल्या. राधाबाईंनी त्यांच्या केसात गजरा माळला. किती सुंदर दिसत होत्या त्या. सगळी बांधाबांध झाली. दारात कार येऊन उभी होती. सर्व सामान कारच्या डिक्कीत ठेवण्यात आलं. वसतिगृहातील सर्व मुलांनी आईसाहेबांचं दर्शन घेतलं. राधाबाईंनी लक्ष्मीबाई व शकुंतलाची गळाभेट घेतली. राधाबाईंनी त्यांच्याही केसात स्वतःच्या हातानं गजरा माळला. एकमेकींना हळद कुंकवाचं लेणं दिलं.
राधाबाईंनी आईसाहेबांच्या कपाळी हळदी कुंकू लावला. निरोपाची वेळ येऊन ठेपली आणि आईसाहेब म्हणत राधाबाई आईसाहेबांच्या गळ्यात पडल्या. दोघींच्याही डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. राधाबाईंच्या उरातून उंदके बाहेर पडू लागले. बळवंतरावांचेही हृदय भरून आलं. त्यांच्याही डोळ्यात आसवांनी दाटी घेतली होती. गंगवा बाजूला रडत उभी होती. मास्तरीनबाई आम्हाला असं रडत निरोप दिला तर अख्खा प्रवासात हुरहुर वाटेल. हसत मुखानं निरोप द्या. आम्हाला इथलं वातावरण खूप आवडलं. साहेबांची परवानगी दिली साहेबांनी तर आम्ही पुन्हा इथे येऊ. स्वतःला सावरून डोळ्यातली आसवं पदराच्या शेवाला अलगद पुशीत आईसाहेब म्हणाल्या. राधाबाई आणि गंगवा आईसाहेबांच्या पाया पडल्या. बळवंतराव आईसाहेबांना पोचवण्यासाठी मुंबईला जाणार होते. त्यांनी जाताना पत्नीस काही सूचना दिल्या. आधीच वसतिगृहातील मुलांच्या दाण्यापाण्याची व्यवस्था केली होती. सर्व मंडळी कारमध्ये बसली. शेवटी आईसाहेब बसल्या. पाठोपाठ बळवंतरावही. निरोपाच्या नजरेभेटी झाल्याने कारची चाकं हलली. राधाबाई, गंगवा आणि वसतिगृहातील मुलं धुराळा उडवीत जाणाऱ्या पाठमोऱ्या कारकडे पाहत उभी होती. काही क्षणातच एका मोठ्या वळणावरून कार दृष्टीआड झाली. राधाबाई आणि गंगवा तोंडाला पदर लावून डबडबल्या डोळ्यांनी विरत असलेल्या धुरण्याकडे पाहत होत्या. निश्चल नि निशब्द. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.